एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक 29 वर्षीय तरुणी होती आणि त्या परिसरामध्ये राहत असताना एक दिवस ती कपडे खरेदी करण्यासाठी एका कपड्याच्या दुकानामध्ये गेली होती। मग कपड्याच्या दुकानामध्ये कपडे खरेदी करण्यासाठी गेल्यानंतर त्या ठिकाणी ती दुकानदाराला म्हणू लागली की चांगले चांगले कपडे दाखवा, तुमच्याकडे काय चांगले कपडेच नाही आहेत, अशा कलरमध्ये दाखवा, तशा कलरमध्ये दाखवा, असं ती तरुणी त्या कपड दुकानदाराला म्हणू लागली। मग तो दुकानदार सुद्धा त्या तरुणीला चांगल्या चांगल्या पद्धतीनं कपडे दाखवू लागला। त्यांच्याकडे कशा कशा पद्धतीच्या डिझाईन आहेत, व्हेरायटी आहेत, हे सगळं त्या तरुणीला दाखवू लागला। अशा पद्धतीनं दोघा जणांचं त्या ठिकाणी बोलणं चालणं सुरू झालं। मग जेव्हा त्या महिलेनं काही कपडे खरेदी केले, त्याचं बिल बनवायचं होतं। त्या बिलवर त्या दुकानदारानं त्या तरुणीला सांगितलं की तुम्ही काय करा, तुमचा मोबाईल नंबर द्या, मग आमच्याकडं नवीन नवीन डिझाईन, नवीन नवीन कपडे आले की मी काय करतो, तुम्हाला फोन लावून नवीन कपडे आल्याची माहिती देतो आणि मग तुम्ही नवीन कपडे खरेदी करायला या। आता या तरुणीला त्याचा स्वभाव आवडला होता म्हणून हिनं सुद्धा याचा मोबाईल नंबर त्याला दिला आणि मोबाईल नंबर दिल्यानंतर जेव्हा जेव्हा नवीन कपडे यायचे तेव्हा तो त्या महिलेला सांगायचा आणि ती महिला त्या ठिकाणी खरेदी करायला जायची। मग अशा पद्धतीनं तो दुकानदार या तरुणीला आता फोन करू लागला, मेसेज करू लागला, गोड गोड चांगल्या पद्धतीनं बोलू लागला। आता सुरुवातीला त्या तरुणीला सुद्धा हे चांगलं वाटू लागलं की तो कशा पद्धतीनं रिस्पॉन्स देतोय, कशा पद्धतीनं बोलतोय, म्हणून या दोघा जणांचे त्या ठिकाणी बोलणं चालणं आणि प्रेम संबंध सुद्धा निर्माण झाले। त्या दुकानदाराला ही तरुणी आणि या तरुणीला तो दुकानदार चांगल्या पद्धतीनं आवडू लागला। पण मात्र यांच्या आवडानिवडीला काही दिवस झाले की लगेचच त्या दुकानदारानं त्या तरुणीकडं शरीर सुखाची मागणी केली। मला तुझ्यासोबत सगळं काही करायचं आहे, असं तसं करू दे, अशी मागणी त्यानं तिच्याकडं केली। आता तिच्याकडं मागणी केल्यानंतर आत्ताच प्रेम झालं आणि आत्ताच मागणी केली म्हणून त्या तरुणीला त्याचा राग आला आणि राग आला तिनं त्याला थेट नकार दिला की मी असं काही करू देत नाही आणि तुझ्यासोबत काही करणारही नाही। मग असं म्हणल्यानंतर त्या दुकानदाराला या सगळ्या गोष्टीचा राग आला आणि राग आल्यानंतर त्यानं एक दिवस त्याच्या बापाला तो घेऊन आला आणि बापानं आणि त्यानं दोघा जणांनी त्या तरुणीसोबत केलं नको ते कृत्य आणि धक्कादायक प्रकरण। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, ह्या आपल्याला अगदी सविस्तरपणे बघायचं आहे। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। जर तुम्ही हा व्हिडिओ इंस्टाग्राम किंवा फेसबुकवर बघत असाल तर हा व्हिडिओ तुम्हाला इथपर्यंतच बघायला भेटणार आहे। संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलला यावं लागणार आहे। आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे नागपूरमधील 5 पावली पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे। पण मात्र या घटनेला गोष्टीला सुरुवात होते ती म्हणजे चंद्रपूरपासून 2021 मध्ये चंद्रपूरमध्ये राहणारी ही एक 29 वर्षीय महिला होती आणि 2021 मध्ये चंद्रपूरमधल्याच एका कपड्याच्या दुकानामध्ये ती काही कपडे खरेदी करण्यासाठी गेली होती। मग त्या ठिकाणी तिची दुकानदारासोबत ओळख झाली, ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये, मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये। मग प्रेमामध्ये रूपांतर झालं की त्या दुकानदारानं थेट त्या महिलेकडं पहिल्याच भेटीमध्ये पहिल्याच जमाजमीमध्ये शरीर सुखाची मागणी केली। तिनं त्याला विरोध केला आणि याला तिच्यासोबत सगळं काही करायचं होतं। मग तिला राग आल्यामुळं तिनं थेट नकार दिल्यामुळं यानं काही जास्त तिच्यासोबत भांडाभांडी केली नाही। ठीक आहे, काही हरकत नाही, असं नाही तसं नाही म्हणून पुन्हा तिच्यासोबत चांगलं चांगलं बोलायला सुरुवात केली आणि पुन्हा तिला नवीन कपडे खरेदी करायला ये असं सांगितलं। मग जेव्हा दुसऱ्यांदा ती तरुणी त्या दुकानदाराच्या इथं कपडे खरेदी करायला गेली तेव्हा तिला सांगितलं की हे ड्रेस घालून बघ, तो ड्रेस घालून बघ, कसा दिसतोय, काय दिसतोय। जेव्हा ती कपडे बदलायला त्या चेंजिंग रूममध्ये गेली तेव्हा त्यानं त्या ठिकाणी एक छुपा कॅमेरा लावला आणि तिचे कपडे बदलण्याचा व्हिडिओ काढला, फोटो काढला। आता तिचे फोटो आणि व्हिडिओ काढल्यानंतर जेव्हा ती कपडे बदलून वापस आली तेव्हा तिला सांगितलं की बघ आता तुझे नको तसे व्हिडिओ फोटो माझ्याकडं आलेले आहेत। जर तू माझ्या मर्जीनं माझ्या पद्धतीनं मला करू दिलं नाही तर तुझे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करेल अशी धमकी त्या तरुणीला त्या महिलेला दिली आणि तिच्यासोबत जबरदस्ती केली। आता जबरदस्ती केली तर केली, पुन्हा तिचेच व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी तिला दिली। आता मला एवढे एवढे पैसे दे अशी पैशाची मागणी त्या महिलेकडे केली।
आता त्या महिलेला मोठ्या प्रमाणात राग आला. काय करावं काय नाही तिला समजलं नाही, म्हणून तिनं तात्काळ जवळचं चंद्रपूरचं पोलीस स्टेशन गाठलं. पोलीस स्टेशनमध्ये जाऊन घडलेलं संपूर्ण प्रकरण सांगितलं. आता त्या महिलेच्या तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी सुद्धा गांभीर्याने हे संपूर्ण प्रकरण घेतलं. ज्याच्या विरोधात तक्रार दाखल केली त्याच्यावर थेट कारवाई केली, त्याला अटक केली आणि अटक करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू केली. आता त्याला अटक झाल्यानंतर काही दिवसानंतर त्याला जामीन मिळाला आणि जामीन मिळाल्यानंतर तो जेलच्या बाहेर आला. आता जेलच्या बाहेर आल्यानंतर ही तरुणी नागपूरमधून पुन्हा चंद्रपूरमधून पुन्हा नागपूरमध्ये आली होती आणि नागपूरमधल्या 5 पावली पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये राहत होती. मग त्या ठिकाणी राहत असताना एक दिवस तिचा तो आरोपी प्रियकर होता, तो पुन्हा तिच्या घरी आला. सोबत एक या महिलेला घेऊन आला, त्याच्या बापाला घेऊन आला. असे 3 जण थेट या महिलेच्या घरात घुसले आणि म्हणले, तू आमच्यावर जी तक्रार दाखल केली आहे ती तक्रार वापस घे, नाहीतर तुझं काही खरं नाही, अशी धमकी त्या महिलेला तरुणीला दिली. ती म्हणली काही केलं तरी तक्रार वापस घेणार नाही. असं म्हणल्यानंतर तो जो आरोपी तिचा पहिला प्रियकर होता त्यानं तिला पकडलं आणि त्या आरोपीच्या बापानं त्याच तरुणीसोबत नको ते कृत्य केलं. त्यांच्यासोबत अन्य एक महिलासुद्धा होती, तिनं सुद्धा यांची साथ दिली. अशी तक्रार त्या महिलेनं आता 5 पावली पोलीस ठाण्यामध्ये दिलेली आहे आणि त्या महिलेच्या तक्रारीवरून पुन्हा एकदा आता त्या आरोपीविरोधात, त्याच्या बापाविरोधात आणि अन्य एका महिलेविरोधात रीतसर गुन्हा दाखल झालेला आहे. आता त्या महिलेनं ज्या पद्धतीनं सांगितलेलं आहे खरंच त्या पद्धतीनं घडलेलं आहे का, या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत. पण मात्र सध्या समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीनं घडतंय आणि कशा पद्धतीनं नाही हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल. आता ज्या पद्धतीने हे संपूर्ण प्रकरण घडलंय त्याच्यावर तुम्हाला काय वाटतंय हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय, मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण ठिकाणी करत असतो. लोकांना सतर्क आणि सावध राहण्याचं आवाहन करतो की बघा कसं घडतंय कसं नाही, तुम्ही सावध राहा आणि दुसऱ्याला सुद्धा सावध करा.